मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे हे आक्रमक झाले आहेत। आरक्षण मिळावं यासाठी ते मुंबईच्या दिशेने कूच करणार आहेत। त्यासाठी तयारी देखील जोरदार सुरू आहे। गावागावात मराठा समाजाच्या लोकांच्या बैठका सुरू आहेत। पूर्वी मिळालेल्या कुणबी प्रमाणपत्राची अंमलबजावणी व्हावी अशी प्रमुख मागणी आहे। शिवाय मराठा समाजाचा ओबीसीत समावेश व्हावा यासाठी जरांगे पाटील यांचा जोर आहे। त्यासाठीच त्यांनी सरकारविरोधात एल्गार पुकारला आहे। ओबीसीत मराठा समाजाचा समावेश व्हावा यासाठी जरांगे यांनी चलो मुंबईचा नारा दिला आहे। त्यासाठी गावागावात बैठका घेण्यात आल्या आहेत। प्रत्येकी 500 रुपये प्रमाणे वर्गणी गोळा केली आहे। शिवाय आंदोलकांनी प्रत्येक गावातून किमान 3 ते 4 वाहने काढण्याची तयारी देखील केली आहे। येत्या 27 तारखेला मराठा तरुण गावागावातून बाहेर पडणार आहेत। त्यानंतर आपल्या आरक्षणाच्या मागणीसाठी ते मुंबईच्या दिशेने जातील अशी रणनीती मराठा समाजाने आखलेली आहे। तर शिवनेरी किल्ल्यावर शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळाचे दर्शन घेऊन मनोज जरांगे पाटील आपली पुढची दिशा कूच करणार आहेत। आंदोलक गणपतीची मूर्ती ट्रकवर ठेवणार आहेत। हीच मूर्ती मुंबईतल्या समुद्रात पुढे विसर्जित केली जाणार आहे। आंदोलकांनी मुंबईला निघताना सोबत किराणा घेतला आहे। स्वयंपाकी देखील बरोबर असतील। किमान 15 दिवस आंदोलन करण्याची तयारी आहे। यावेळी कोणत्याही स्थितीत माघार घेणार नाही अशी भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी घेतली आहे। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा।